सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 17 सारांश श्रद्धादी निरूपण योग. अध्यायाच्या प्रसंगी श्री ज्ञानदेवांनी श्री गुरूंचे गणपतीच्या रूपकाने स्तवन केले आहे व सद्गुरूंचे आध्यात्मिक सामर्थ्य वर्णन केले आहे. 16व्या अध्यायात भगवंतांनी सांगितले की कल्याणेच्छुकांनी वेदशास्त्रानुसार कर्म करावे. जो असे कर्म करत नाही त्यास सुख मिळत नाही. यावर अर्जुनाने जी शंका देवापुढे मांडली त्यातून 17व्या अध्यायाची निर्मिती झाली आहे. जे श्रद्धाळू आहेत परंतु वेदशास्त्राबद्दल अज्ञानी आहेत त्यांनी कर्म केल्यावर त्यांना कोणती गती मिळते. अर्जुनाच्या या शंकेचे उत्तर भगवान देतात. अर्जुना, नुसत्या श्रद्धेने मोक्षप्राप्ती होणे सहज सोपे नाही. श्रद्धा कोणत्या प्रकारची आहे हे महत्त्वाचे आहे. जगातील प्राणी मात्र त्रिगुणांनी बनलेले आहेत. गुणांच्या कमी अधिक प्रमाणावर श्रद्धा बनत असते. श्रद्धा सात्विक, राजस व तामस 3 प्रकारची आहे. मुमुक्षकाने सात्विक श्रद्धेचाच अंगीकार करावा. ज्ञानी लोकांप्रमाणे सात्विक श्रद्धेने युक्त पुरुष देखील मोक्षप्रत जातात. शास्त्रबाह्य वर्तन करणे, इतरांना पीडा देणे इत्यादींचे आचरण करणारा मला आवडत नाही. म्हणून दुष्टांचा त्याग करून सात्विक वृत्ती वाढेल असे आचरण करावे. सात्विक आहार घ्यावा, सात्विक कर्मेच करावीत. आहारावर मनुष्याचा स्वभाव अवलंबून असतो. आहार आवडीवर अवलंबून असतो व ही आवड गुणांवर अवलंबून असते. म्हणून 3 गुणांप्रमाणे आहारही 3 प्रकारचे झाले आहेत. सत्वगुणी पुरुषाला सात्विक आहार म्हणजेच मधुर, गोड, स्निग्ध, रसयुक्त आवडतो. त्यामुळे त्याचे मन रोगमुक्त व समाधानी असते. राजस पुरुषाला आंबट, तिखट, कडू, अतिउष्ण व झणझणीत पदार्थ आवडतात. त्यामुळे तो रोगयुक्त व दुःखी मनाचा होतो. तमोगुणी पुरुषाचा आहार असेवनीय पदार्थांचा असतो. त्यामुळे त्याला यातना, दुःख व क्लेशच भोगावे लागतात. प्राणीमात्रांचे कर्मही गुणांप्रमाणे 3 प्रकारचे आहे. त्यापैकी यज्ञ, तप व दान यांचे प्रकार ऐक. सात्विक यज्ञ करणारा विधिवत यथासांग फलशारहित असे कर्म करतो. राजस पुरुषाची नजर फ्लावर असते व कीर्तीची त्याला हाव असते. तामस पुरुषाच्या यज्ञात स्वैराचरणच असते. तपाचेही गुणानुसार 3 प्रकार आहेत. त्यातही पुन्हा शारीरिक, वाचिक व मानसिक असे भेद आहेत. शरीराकडून घडणारे शारीरिक तप होय, वाचेने घडणारे ते वाचिक व मनाकडून होणारे ते मानसिक तप होय. सात्विक तपी पुरुष शुद्ध मनाचा, आस्तिक बुद्धीचा व फलाशाररहित कर्मे करणारा असतो. राजसी तपी प्रतिष्ठा व संपत्ती वृद्धीसाठी तप करतो. तर तमोगुणी तपीच्या रूपात मूर्खपणाच असतो. त्यात दुसऱ्यांच्या घाताचा दुष्ट हेतू असतो. दानाच्या हेतूप्रमाणे 3 प्रकार सात्विक, राजस व तामस म्हणून सत्व गुणांचाच अंगीकार करावा. शुद्ध सत्वगुणाने युक्त होऊन शास्त्रविहित कर्म केले तर उत्तम फळ मिळेल, मोक्षप्राप्ती होईल. केवळ सात्विक कर्म मोक्षाला नेणार नाही. हे ऐकून अर्जुनाला मोक्षाप्रत नेणारी गोष्ट जाणून घेण्याची उत्कंठा लागली. ते पाहून भगवंत ती वस्तू व तिचे महात्म्य सांगतात. ओम तत सत हे परब्रह्माचे नाव आहे. त्याचे सामर्थ्य, त्याची अलौकिक शक्ती सांगून त्याचा विनियोग कसा करावा हे भगवंतांनी सांगितले. व शेवटी म्हटले की जीवाला जन्ममरणाच्या संसारात बांधणाऱ्या यज्ञ यागादी कर्मांना त्याच्या कर्त्यासह ब्रह्मापर्यंत पोचवण्याचे सामर्थ्य ओम तत सत या नामामध्ये आहे. जीवाला ब्रह्मप्राप्ती करून देणाऱ्या नामाचे महत्त्व श्रीकृष्णाच्या मुखातून ऐकत असता त्या ब्रह्मानंदात अर्जुन विरून गेला. त्याला समाधी लागली हे पाहून सात्विक अंतकरणाचा संजयही त्या आनंदात मग्न झाला. अर्जुनामुळेच आपल्याला देवाच्या मुखातील अलौकिक भाषण ऐकायला मिळाले याचा आनंद संजय बोलून दाखवू लागला. पण धृतराष्ट्राला राग येईल म्हणून त्याने अर्जुनाची स्तुती केली नाही असे सांगून श्री ज्ञानदेवांनी सद्गुरुस्तवन व स्मरण करून अध्याय संपविला आहे.